नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. मात्र मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. मुंबईमध्ये मध्य रेल्वेवर 3 दिवसांसाठी विशेष मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे. सीएसएमटीच्या फलाट क्रमांक 10 आणि 11चा विस्तार केला जाणार आहे आणि ठाणे स्टेशनच्या फलाट क्रमांक 5 आणि 6चं देखील काम होणार आहे. 3 दिवसांसाठी 930 लोकल फेऱ्या या रद्द करण्यात आलेल्या आहेत. एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये सुद्धा बदल झालेले आहेत. महत्त्वाची बातमी आपण पाहताय. मध्य रेल्वेवर 3 दिवसांसाठी मोठा विशेष ब्लॉक घेण्यात आलाय. सीएसएमटी स्थानकात 24 डब्यांची एक्सप्रेस थांबण्यासाठी 10 आणि 11 नंबरच्या प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचं काम हाती घेण्यात आलंय. 3 दिवस मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि त्यासाठी 930 लोकलच्या फेऱ्या रद्द होणार आहेत. ठाण्यातील 5 आणि 6 नंबरच्या प्लॅटफॉर्मच्या कामासाठी शुक्रवार, शनिवार आणि रविवारी 3 दिवसांचा ब्लॉक असेल. सीएसएमटी आणि ठाण्यातील कामांमुळे लोकल सेवेवर मोठा परिणाम होणार आहे. ठाण्यात 30 मेच्या मध्यरात्री 12:30 वाजल्यापासून ते रविवारी दुपारी 3:30 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक सुरू राहील. विशेष ब्लॉकसाठी सीएसएमटी ते भायखळ्यापर्यंत 36 तास वाहतूक बंद राहील. 31 मेच्या रात्री 12:30 वाजल्यापासून ते रविवारी दुपारी 12:30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. विशेष ब्लॉकसाठी हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत 36 तासांसाठी वाहतूक बंद राहील. तर 65हून अधिक मेल एक्सप्रेस रद्द करण्यात आलेले आहेत. किती लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या ते देखील ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात. शुक्रवारी 161 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्यात. शनिवारी 534 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्यात. तर रविवारी 235 लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. किती मेल आणि एक्सप्रेस रद्द करण्यात आल्यात ते देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात. शुक्रवारी 4 लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्यात. तर शनिवारी 37 लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द करण्यात आल्यात आणि रविवारी 31 मेल तसंच एक्सप्रेस रद्द करण्यात आलेले आहेत. तरी दृश्याची ती थेट आता आपण पाहताय. काम जे आहे ते सुरू झालेलं आहे. 3 दिवसाचा विशेष मेगा ब्लॉक जो आहे तो मध्य रेल्वेवर होणार आहे. गणेश थोरात आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. गणेश, 3 दिवसांचा हा मेगा ब्लॉक आहे, मात्र हे काम कधीपर्यंत चालणार? हे काम 3 दिवसामध्ये पूर्ण होणार का आणि 3 दिवसानंतर वाहतूक पूर्ववत होणार का? तर हे प्रश्न आहेत. या संदर्भात काही माहिती मिळू शकलेली आहे का? नक्कीच बघायला गेलं तर हा जो मध्यरात्रीपासून मेगा ब्लॉक आहे आणि हा विशेष मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये पायाभूत हा मेगा ब्लॉक असणार आहे. ठाण्यातील 5 आणि 6 फलाट क्रमांक रुचीकरण जे आहे ते वाढवण्यासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे. हा रविवारपर्यंत हा मेगा ब्लॉक असणार. 63 तासाचा हा मोठा जम्बो मेगा ब्लॉक असणार. सीएसएमचे देखील 25 तासाचा मेगा ब्लॉक असणार. त्यामुळे भायखळ्यापर्यंत जो आहे प्रवास करता येणार आहे. त्यामुळे ठाण्यामध्ये 5 आणि 6च्या कामाच्या काम असल्यामुळे ह्या गाड्या डाऊन स्लो मार्गाने ह्या गाड्या वळवण्यात येणार आहे. त्यामुळे नक्की त्या 22 दिवसासाठी हा मेगा ब्लॉक करण्यात आलेला आहे. हा सलग 3 दिवस हा मेगा ब्लॉक असणार. त्यामुळे चाकरमान्यांना याचा मोठा त्रास देखील सहन करावा लागणार आहे. त्यामुळे नक्कीच त्या ठिकाणच्या ज्या गाड्या आहेत अनेक गाड्याच्या ज्या फेऱ्या आहेत त्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे त्याचा फटका देखील ह्या चाकरमान्यांना सकाळी कामावरती जाण्यासाठी आणि संध्याकाळी कामावर करताना होणार आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या देखील असतील त्या देखील रद्द करण्यात आल्या. त्यामुळे नक्कीच हा जो मेगा ब्लॉक जो आहे तो घोषणा झालेला. त्यामुळे नक्कीच लवकरात लवकर काम कसं करता येईल ते पाहणं गरजेचं राहणार. मात्र हा मेगा जम्बो ब्लॉक जो आहे तो रविवारनंतर तासाचा ठेवण्यात आलेला आहे. रेल्वे प्रशासनानं पूर्ण खबरदारी घेऊन त्या ठिकाणी प्रवाशांना त्रास होऊन यासाठी देखील खबरदारीचे उपाय घेतले. सध्या तरी ठीक. नक्कीच धन्यवाद गणेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर ठाण्यामधली दृश्य आपण पाहताय. कामाला सुरुवात झालेली आहे. 3 दिवसांसाठी विशेष मेगा ब्लॉक जो आहे तो घेतला जातोय. सीएसएमटी स्थानकावर फलाट विस्तारीकरणाचं काम हाती घेण्यात आलेलं आहे आणि तसंच काम ठाण्यामध्ये सुद्धा घेण्यात आलेलं आहे. ठाणे स्टेशनच्या फलाट क्रमांक 5 आणि 6चं काम जे आहे ते हाती घेण्यात आलेलं आहे.